तर खरोखर जो धम्म मला लाभला तो आपल्या सर्वांच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा अल्पसा प्रयत्न आहे. फक्त खारीचा वाटा आहे इतकंच. आणि ज्या माध्यमातून मला हा धम्म उमगला थोडा बहुत, त्या सर्व माध्यमांचे मी इथं पुन्हा एकदा ऋण करते. ह्याच माध्यमातून माझ्या जीवनामध्ये मी एक महाकाव्य ज्याला म्हणू आपण, की त्या बुद्धकालीन काळामध्ये ज्या महाथेऱ्या होऊन गेलेल्या आहेत, त्यांनी आपल्या जीवनगाथा ज्या लिहिलेल्या आहेत, थेरीगाथा आपण वाचलेल्या आहेत, त्या थेरीगाथा त्या बुद्धकालीन काळामध्ये मोठमोठ्या लिहिल्या गेलेल्या आहेत. माझ्याही हातून ह्या आधुनिक काळामध्ये जवळजवळ 2080 ओळींचं एक धम्मकाव्य, त्याला म्हणू आपण धम्मकाव्य किंवा त्याला काव्यग्रंथही म्हणू शकतो, की आधुनिक काळातील ती एक थेरीगाथेचाच प्रकार आहे. तर ते लिहिताना मला ह्या विविध ग्रंथांचा खूप मोठा आधार झाला. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, मिलिंद प्रश्न, धम्मपद अशा प्रकारचे ग्रंथ वाचले. पण त्यावेळी जेव्हा मी हे धम्मकाव्य लिहिलं, त्याच्या अगोदर मी कोणतीही थेरीगाथा